किंवा रिसेंटली तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की प्रत्येकजण शेअर मार्केटला म्हणतो की 15 महिन्यात 0% 0% रिटर्न्स मार्केटने दिले आहेत. तिथेच गोल्डने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. तर ही चांगली गोष्ट आहे गोल्डच्या हिशोबाने. पण शेअर मार्केटला तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये असं मेजर नाही करू शकत. हे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्यातल्या त्यात मला वाटतं की जेव्हा 1-1.5-2 वर्ष हे पडतं किंवा काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही, तेव्हा मला वाटतं दॅट इज द बेस्ट टाईम टू इन्व्हेस्ट इन द मार्केट. कारण जनरली जेव्हा होतं काय की आता गोल्डचे भाव अचानक डबल ट्रिपल झाले, तेव्हा लोकांना जाग आली, मग लोक इन्व्हेस्ट करायला लागले. मार्केटमध्ये असंच होतं. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा भाव खूप वाढतात तेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात आणि मग भाव खूप वर गेल्यानंतर मग भाव बऱ्याचदा तिथेच राहतात आणि मग तिथे तेवढे रिटर्न्स त्यांना पुढे मिळत नाहीत. म्हणजे कमी होतात ओव्हरऑल रिटर्न्स. बाकी अल्टिमेट रिटर्न्स तर मिळतातच जर तुम्ही लाँग टर्मसाठी आणि चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट कराल तर मी हे सांगेल की जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहात तर लोकांच्या उलटं करायला शिका, की जेव्हा लोक खरेदी करताय तेव्हा तुम्ही थांबा आणि जेव्हा लोक विक्री करताय तेव्हा तुम्ही खरेदी करा. अँड दॅट इज द वे की तुम्हाला अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स किंवा चांगले स्टॉक्स चीप व्हॅल्युएशनवर मिळू शकतील.